नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. देवळाली प्रवरात तरुणाची आत्महत्या, सावकाराच्या त्रासाचा गंभीर आरोप. गाव संतप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. देवळाली प्रवरा येथे एक 28 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. देवळाली प्रवरा येथे गडाख वस्ती खांदे वस्ती येथील शुभम बाबासाहेब खांदे वय वर्ष 28 यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितले की काही दिवसांपूर्वी शुभम यांच्या मालकीचा डंपर खाजगी सावकाराने ताब्यात घेतला होता. तसेच सतत पैसे भरण्याचा तगादा लावून अन्यथा जमीन आमच्या नावावर करून द्या असा दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभम खांदे यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्येमागील कारणाचा सखोल तपास सुरू आहे. शुभम खांदवे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 3 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाच्या निधनामुळे खांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या प्रकरणात खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत असून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. केएनएच न्यूज 24 साठी यासिन सय्यद, राहुरी.